कोल्हापुरातल्या करवीर मतदारसंघाचे आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ PN पाटील सडोलीकर काँग्रेसचे निष्ठावंत नेते। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 19 मे रोजी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। या दरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। माणसं जपणारा माणूस म्हणून PN पाटील यांना आदराने पाहिलं जातं। कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता, विलासरावांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती। त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द कशी होती, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। PN पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली। जिल्हा काँग्रेसचा कणा म्हणून त्यांची शेवटपर्यंत ओळख राहिली। वयाच्या 25व्या वर्षांपासून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली। ते 1978 ते 1985 या काळामध्ये जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते। तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया रचला गेला। त्यानंतर 1986 ते 1990 या कालावधीत त्यांनी जिल्हा काँग्रेसचं उपाध्यक्षपद भूषवलं। 1999 ते 2019 असे 20 वर्ष त्यांनी कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं। त्यांनी प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपदही भूषवलं। कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान आहे। PN पाटील हे जिल्हा काँग्रेसमध्ये सक्रिय असतानाच 1995 मध्ये पहिल्यांदा आमदारकीच्या रिंगणात उतरले। 1995 मध्ये तत्कालीन सांगरूळ विधानसभा मतदारसंघात PN पाटील यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना संपतराव पवार यांच्याकडून सलग 2 वेळा पराभव स्वीकारावा लागला। पराभवातून हार न मानता 2004 मध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणला होता। संपतराव पवार यांची हॅट्रिक रोखत PN पाटील यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती। यानंतर 2004 आणि 2014 मध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। मात्र 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली। PN पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही। राजकीय जीवनात अपयश येत असतानाही त्यांनी कधीच पक्षावरील निष्ठा कमी होऊ दिली नाही। काँग्रेस पक्षामध्ये 1999 मध्ये वादळ आल्यानंतर त्यांनी कधीच पक्षाशी 2 हात केले नाहीत, त्यामुळे त्यांची काँग्रेसमन ही ओळख कायम राहिली। स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती। विलासरावांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत होती, तेव्हा PN पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चाही रंगत होती। मात्र मंत्रिपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली। अगदी अलीकडेच ते लोकसभेच्या प्रचारातही सक्रिय होते। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात, त्यामुळे अशा वेळी PN पाटलांची अकाली एक्झिट ही कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावणारी आहे। सोनी मगर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।